नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी. त्रिवेणी ही पौर्णिमा, आता पौर्णिमा आहे आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात ही नव्याची पौर्णिमा म्हणून आपण ह्या पौर्णिमेचं एक वेगळं महत्त्व आहे. तर ह्याच पौर्णिमेसाठी एक असा मेसेज कनेक्ट झाला की ही पौर्णिमा घेऊन आले तुमच्यासाठी त्रिदेवींचा त्रिवेणी संगम. या पौर्णिमेला त्रिदेवींचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्यावर होतोय आणि ही पौर्णिमा तुमच्यासाठी त्रिदेवींचा आशीर्वाद घेऊन आली आहे. हा त्रिवेणी संगम होतोय, शक्ती, ज्ञान आणि समृद्धीचा हा त्रिवेणी संगम तुमच्या आयुष्यात होतोय आणि तुमच्या आयुष्याची भरभराट आणि एक सुखी समृद्धी असं आयुष्याची एक सुरुवात आणि जो मार्ग शोधत होता त्या मार्गाचं एक विस्तार असा जो आहे तो तुमच्या आयुष्यात होतोय. आणि तेच तुम्हाला सांगण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी त्या तीनही शक्ती देवता तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहेत. तर बघूया असं कोणतं त्यांचा मेसेज आहे जो तुम्हाला द्यायचा आहे. ओके, थँक्यू सो मच. ही पौर्णिमा घेऊन आले तुमच्यासाठी त्रिदेवींचा आशीर्वाद होतोय त्रिवेणी संगम. थँक्यू सो मच. तर काय त्रिदेवींचा आशीर्वाद आहे, त्रिदेवी या पौर्णिमेला कोणता आशीर्वाद त्यांच्या भक्तांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी देत आहेत, तर बघूया आपण. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि मेसेज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की रीडिंग कशी वाटते. थँक्यू सो मच. ही पौर्णिमा घेऊन आले तुमच्यासाठी त्रिदेवींचा आशीर्वाद आणि मी तुम्हाला इथं तेच म्हटलं, त्रिवेणी संगम होतोय आणि ह्या त्रिवेणी संगमामध्ये तुम्हाला जो आशीर्वाद दिला जातोय जो पेंटिकल्स, पैसा हा कधी येतोय आयुष्यात, ज्यावेळी तुमच्याकडे शक्ती आहे, ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा जो उपयोग आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करताय. म्हणजे तुमचा ज्या पद्धतीने ज्या तऱ्हेनं तुम्हाला ज्ञान देता येईल, तुम्हाला बाहेर पडता येईल, जिथपर्यंत तुम्हाला तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य, तुम्ही काहीही करत असाल, तुमचं कोणतंही तुमच्या हातामध्ये कौशल्य असू दे, तुमचं बुद्धिचातुर्य असू दे, तुमचे गुण असू देत, कला असू देत, त्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून किंवा तुम्ही कष्ट करत आलाय तिथं, जिथं तुम्हाला शक्ती वापरण्याची गरज आहे, तिथं जे कष्ट करताय, जे कार्य करताय, जिथं तुम्ही शक्तीनं काम करताय, शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये प्रवाहित होते, त्या शक्तीच्या जोरावर तुम्ही ती सगळे कामं, तुमची कर्म तुम्ही करताय. तर ही शक्ती आणि ही ज्ञान ह्या दोघींचा म्हणजे एक शक्तिरूप आहे, एक ज्ञानरूप आहे आणि ह्या दोघींचा एक अनोट संगम तुमच्या आयुष्यात तर झालाय. आणि जो तिसरा संगम तुमच्या आयुष्यात होता, ज्यामुळं तुम्हाला तुमच्या शक्तीनं, तुमच्या ज्ञानानं जितकं तुम्ही कष्ट करत होता, ज्या कष्टाची अनुभूती तुम्हाला, म्हणजे तुम्ही कष्ट करत होता पण त्या कष्टातून जे येणारे जे बेनिफिट्स आहेत किंवा तुम्ही करताय पळताय धावताय, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे किंवा तुम्हाला ते जे कार्य तुम्ही करताय ते कार्य करण्यासाठी जो फायनान्शियल जो प्रॉब्लेम होता किंवा फायनान्शियल जी कमी तुम्हाला जाणवत होती, ती फायनान्शियल कमी इथं संपवण्यासाठीचा हा त्रिवेणी संगम आहे. कारण ज्या त्रिदेवी ज्या आहेत आणि त्या त्रिदेवींना, त्यांना तुमच्या आयुष्यात प्रवेश करायला उत्साही आहेत, त्या असं उत्सुक आहेत, कारण तुमच्यासारखी पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि खूप छान अशी सोल जी त्यांचंच एक रूप आहे, जी त्यांचंच रूप आहे, या त्रिदेवांचं शक्ती रूप. त्रिदेवी पासून त्रिदेव वेगळे नाही आहेत, ते त्यांचंच एक रूप, म्हणजे त्रिदेव आणि त्रिदेवी यांचं एक रूप, शिवशक्ती, राधा कृष्ण, ब्रह्मा आणि सरस्वती यांचं हे रूप आहे आणि हे रूप तुमचं आहे आणि यातूनच तुमची एक अलोट शक्ती जी आहे, जी शक्ती आहे, जी ज्ञानाच्या माध्यमातून बाहेर पडते आणि त्याच बाहेर पडलेल्या माध्यमातूनच तुमचा मान सन्मान, तुमची कीर्ती, तुमचं वैभव, ज्या वैभवाची तुम्ही आतुरतेनं वाट बघत होता किंवा ते वैभव ज्यामुळे तुम्हाला एक वेगळं विश्व किंवा एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं, ते तुमच्याकडं नव्हतं, तर त्याची इथं ते तुमच्याकडं येते. क्वीन ऑफ पेंटेकल्स, ज्या पेंटेकल्ससाठी जी
म्हणजे तुम्ही आता संपूर्ण असणार आहात, परिपूर्ण असणार आहात. शक्ती आहे, ज्ञान आहे आणि पैसा आहे. ह्या तिघीही आहेत. तीन देवींचा, तीन देवांचा असं तुमच्यावर आयुष्यावर आशीर्वाद येतोय. त्रिवेणी संगम होते तुमच्या आयुष्यात. आणि जे ब्लॉकेजेस होते, जे एक रिक्त अशी जागा होती, जे कमी होतं, जे रिकामं होतं तुमच्या आयुष्यात, ते सगळं इथं भरलं जातंय. किंवा ज्या तुमच्या कार्यस्थळामध्ये असू दे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असू दे, कुठंही असू दे, जिथं तुम्हाला जे तुमचं स्थान तुम्ही मागत होता, जे मॅनिफेस्ट करत होता किंवा तुम्ही त्याच्यासाठी करत होता निरपेक्षपणे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, या वचनाप्रमाणे स्वतः कशाचीही अपेक्षा न करता निरपेक्षपणे तुम्ही तुमचं कार्य करत होता. आणि त्याच भावनेचा आदर आणि त्याच भावनेचा आशीर्वाद म्हणून त्रिदेवी तुमच्या आयुष्यात हा मान, सन्मान, पैसा, सुख, समृद्धी, प्रसिद्धी हे सगळं घेऊन येत आहेत. आणि ते तुम्हाला खूप ब्लेसिंग्स देत आहेत, त्या खूप आशीर्वाद देत आहेत. आणि हाच त्रिवेणी संगम आहे तुमच्या आयुष्यात, ज्याची वाट तुम्ही बघत होता. शक्तिरूप ज्यांनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला, ज्ञानरूपाने प्रवेश केला, पण हे जे समृद्धी रूप आहे, हे येत असताना बऱ्याच गोष्टींना तुम्हाला खूप तुमची टेस्ट घेतली गेली, तर परीक्षा घेतली गेली, तुम्हाला इनबॅलन्स केलं गेले. पण तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी घट्ट पाय रोवून त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे आलात. आणि ह्याचाच आशीर्वाद म्हणून ह्या पौर्णिमेला तुमच्या यशाचं एक नवीन दरवाजा तुमच्यासाठी त्या उघडत आहेत. आणि पेंटॅकल्स आहेत. पैसा येतोय, पैसा येतोय, जो आहे येतोय, तोही अगदी व्यवस्थित. पेज ऑफ पेंटॅकल्स, न कोणत्याही गोष्टीला हावी होऊन देत नाही आहात तुम्ही. आणि हाच त्रिदेवींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे की कोणती गोष्ट कुठल्या रूपाने तुमच्या आयुष्यात येते, याचं पॉझिटिव्ह माध्यमातून ते तुमच्या आयुष्यात येते. आणि त्याचा उपयोग जो तुम्ही आहे तो तुमच्या आयुष्यात न्यू अबंडन्स आहे, न्यू अपॉर्च्युनिटी आहे. अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून पैसा येतोय, नवीन संधींच्या माध्यमातून पैसा येतोय, नवीन संधी येत आहेत तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी म्हणण्यापेक्षा तुमच्यातले जे गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी जे अपॉर्च्युनिटी आहेत, ज्या संधी आहेत, त्या संधी इथं तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आणि त्या संधीचं तुम्हाला इथं सोनं करायचं आहे, असं तुम्हाला त्रिदेवींचा मेसेज आहे की तुम्हाला या संधीचा सोनं करायचं आहे. तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते त्यात तुम्हाला तुमच्या 100% तुम्हाला द्यायचे आहेत आणि तुम्ही इथं देताय. त्यामुळं आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते दिलंय, तुम्ही ते केले, पण इथून पुढेही तुम्ही ते करताय. आणि त्यासाठीच तुम्हाला इथं स्ट्रॉंग केलं जाते, जर फायनान्शियल ह्याच्यामधून तुम्हाला इथं स्ट्रॉंग केलं जाते. खूप छान असा मेसेज आहे. थँक्यू सो मच. आज पैसाच पैसा आहे घ्या. हे बघा, ही पौर्णिमा घेऊन आली तुमच्यासाठी त्रिदेवींचा आशीर्वाद आणि होते त्रिवेणी संगम. आणि जी लक्झरी लाईफ तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, ज्या गोष्टींमुळं तुम्हाला पास्टमध्ये मी तुम्हाला तेच म्हणलं, तुमच्याकडे शक्ती आहे, ज्ञान आहे, पण ह्याच्या जोरावर तुम्ही खूप गोष्टी अचीव केल्या, कष्ट केलं, तुम्ही पुरे पडला तुमच्या कामामध्ये. आणि त्याचा अभिमान आहे, त्रिदेवींना अभिमान आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला त्या हे देत आहेत. पण ह्या ह्याच्यामध्ये आपल्याकडं कितीही पैसा आला किंवा गेला किंवा ह्या सिच्युएशनमध्ये कुणीही आपल्याला, ज्यावेळी तुमच्याकडे नव्हतं त्यावेळी तुम्हाला खूप लोकांनी म्हणजे हे पण केलं असेल, पण ज्यावेळी तुमच्याकडं नव्हतं ज्या लोकांनी तुम्हाला हलवण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला एक हे करण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडं कमी आहे हे जाणवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्रिदेवींचा मेसेज तुमच्यासाठी आहे. ते सुद्धा तुम्हाला असं एका छान ह्याच्यामध्ये बाहेर काढण्यासाठी त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या गेल्या. कारण जेव्हा तुम्ही ज्ञान आणि शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला आणि विश्वासावरच तुम्ही पुढं चालत गेला, पण ते करत असताना एक लक्झरी लाईफ तुम्ही मॅनिफेस्ट करत होता की स्वतःमध्ये खुश राहणं असेल, आपल्या ज्ञानानं, आपल्या शक्तीनं परिपूर्ण होऊन इतरांना परिपूर्ण करणं, असा तुमचा एक स्वभाव आहे. जे तुमच्याकडं आहे ते ते द्यायचं किंवा त्या ह्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे जे समाजासाठी असेल किंवा तुमच्या फॅमिलीसाठी असेल, तुमच्या
जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी असेल, तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करण्यासाठी उत्सुक होता, पण याची जी कमी होती, तर ही लक्झरी लाईफ तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि हा अबंडन्स तुमच्या आयुष्यामध्ये येतोय पूर्ण परिपूर्ण फळांनी फळदार असा पैसा अलोट सगळं हे तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि ही पौर्णिमा हेच तुमच्यासाठी आयुष्याचं एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची या पौर्णिमेला होते आणि ही पौर्णिमा तुम्हाला हेच आशीर्वाद घेऊन येते की तुम्हाला ते ब्लेस्ड करते. आणि हा तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे, त्रिदेवींचा आशीर्वाद आहे, त्रिदेवांचा आशीर्वाद आहे. ही पौर्णिमा तुमच्या आयुष्याचा नवीन दरवाजा उघडते. जो समर्पणाचा, जे समर्पण तुम्ही इथं केलं, जे समर्पित तुम्ही इथं झाला, स्वतःला सरेंडर केलं, निरपेक्षपणे सरेंडर केलं, जे येईल ते तुमचं आहे, जे द्यायचं आहे ते तुमचं नाही आहे, जे परमेश्वरानं सांगितलेलं आहे करण्यासाठी. पण या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या पाचच्या ह्याच्यामध्ये तुम्ही शिकला की कुठं तुम्हाला दिलं पाहिजे, काय तुम्हाला घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यात आल्या. इनबॅलन्स राहून अति दान करायचं आहे, द्यायचं आहे, म्हणजे सगळं हे करत जायचं नाही आहे, तर तिथं बॅलन्स असणं किती गरजेचं आहे. देणं आणि घेणं यामध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. प्रेम असू दे, माया असू दे, अतिविश्वास असू दे, कोणतीही गोष्ट अति होऊ नये, हा मेसेज तुम्हाला इथं त्रिदेवी तुम्हाला देत आहे. कारण त्या तुम्हाला आता तुम्ही आता बॅलन्स झालाय. ज्यावेळी तुम्हाला इथं दिलं असतं तर तुम्ही इनबॅलन्स होता. तुमच्याकडे शक्ती होती, ज्ञान होतं, पण ते येण्याच्या अगोदर किंवा ते येत असताना तुम्ही इनबॅलन्स होता. कुठल्या गोष्टी कुठल्या तऱ्हेनं त्या पूर्ण केल्या पाहिजेत ह्याची एक ही ऊर्जा इनबॅलन्स होत होती. तर इथं तुमची अशी ऊर्जा होती आणि म्हणूनच तुम्हाला इथं हे केलं जाते. तर इनबॅलन्स तुम्ही नव्हता, आता तुम्ही पूर्णपणे बॅलन्स झालाय. तुम्हाला माहित आहे दोन्ही तराजू जोपर्यंत सारखे येत नाहीत तोपर्यंत आयुष्याचं हे चुकत जातं. मग हे सारखं झालंय, आता हा तराजू जो आहे तो बॅलन्स झालाय दोन्ही ह्याच्यामध्ये. ज्ञान, शक्ती आणि जो पैसा आहे, जी समृद्धी आहे तीही तुमच्याकडे येते आणि या सगळ्यांना हे दोन्ही तराजू एकसारखे झालेत, बॅलन्स आता होत आहेत. आणि ही पौर्णिमा तुम्हाला हेच सांगते, तुमच्यासाठी हाच त्रिवेणी संगम आहे जो शक्ती, ज्ञान, समृद्धीचा आहे आणि तुमच्या आयुष्यात असा अलोट आणि खूप छान असा संगम तुमच्या आयुष्यात होते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि ग्रोथ सॉरी ग्रोथ आहे आणि त्रिवेणी ही पौर्णिमा घेऊन आली तुमच्यासाठी, त्रिदेवींचा त्रिवेणी संगम. तर हाच मेसेज तुमच्यासाठी आहे. ही पौर्णिमा, या पौर्णिमेपासून तुमचा जो औरा आहे किंवा तुमची जी फायनान्शियल जी सिच्युएशन आहे, तुमचा ऑफिशियल जो लुक आहे, तुमच्या फॅमिलीचा जो एक बॅकग्राऊंड आहे, तो ग्रोथच्या ह्यानं पुढं जातोय. म्हणजे तुमची आता मुळं घट्ट झाले. तुम्हाला माहीत आहे तुम्हाला काय करायचं आहे, कुठं थांबायचं आहे, कुणाजवळ थांबायचं आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा ज्यांनी तुम्हाला काही गोष्टीत कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, काय केलं, तर त्यांना माफ करून पुढं जायचं आहे. माफ करायचं आहे म्हणजे परत त्या एनर्जीला कनेक्ट व्हायचं नाही. पण त्यांना माफ करायचं, तुमच्यातनं त्यांना सोडून देताय तुम्ही आणि तुमच्या ग्रोथच्या प्रवाहामध्ये तुम्ही जाताय. तुमची जी ग्रोथ आहे, तुम्हाला जे असं फुलायचं आहे, बहरायचं आहे, मोठं व्हायचं आहे, असा त्रिदेवींचा आशीर्वाद आहे. आणि इथं अशीच एनर्जी आहे जी खूप पॉवरफुल आहे, जी खूप पॉझिटिव्ह आहे. तिला थांबून चालणार नाही आहे, तिला थांबायचं नाहीच आहे, तिला फक्त आणि फक्त पुढं जायचं आहे. आणि त्यासाठी श्रीदेवीचा हा संगम या पौर्णिमेला होतोय. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि ग्रीफ हा हिरवा रंग म्हणजे तुमच्या आयुष्यात जे ग्रोथ थांबलेली होती किंवा हिरवा रंग तुमचा हार्ट चक्र जो आहे, आपलं जे हार्ट चक्र असतं, हार्ट चक्राचा रंग हा हिरवा असतो. हा निसर्ग म्हणजे हा निसर्ग अख्खं ब्रह्मांड आपल्या हृदयात सामावलेलं असतं आणि त्यातली जी माया आहे, जे प्रेम आहे, हा तुमचा हार्टचा दरवाजा ओपन होत नव्हता. तुम्ही अगदी जपून ठेवलं होतं सगळ्या गोष्टी, की म्हणजे कोणत्याही गोष्टीने तुम्हाला त्रास दिलेला असेल, तुम्हाला दुखवलेलं असेल, मग त्या प्रत्येकाकडं कितीही चांगल्या गोष्टी किंवा किती पॉझिटिव्ह एनर्जी आली तरी त्याकडं निगेटिव्हली बघणं किंवा त्याच्यामध्ये दोषच काढत राहणं किंवा त्याला असं हे करणं, असा स्वभाव तुमचा झाला होता. कारण या परिस्थितीनं तुम्हाला ते दुखवलं होतं. तर इथे त्रिदेवी तुम्हाला सांगतायत
ही परिस्थिती जी होती किंवा हे जे होतं, ही तुमच्यातली सकारात्मकता बाहेर काढण्यासाठी झालेलं आहे. तुम्हाला सकारात्मकतेशी कनेक्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जे झालं, जे आयुष्यात झालं, ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या, निगेटिव्ह झाल्या, त्या तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या बॉडी लँग्वेज असेल किंवा तुमच्या सगळ्या ह्याच्यातून न दाखवता तुम्ही सकारात्मकतेला कनेक्ट व्हा. कारण जितक्या लवकर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माफ करून सोडून देऊन तुम्ही तुमच्या ग्रोथकडं, तुमच्या आयुष्यात जे चांगलं झालं, जे पॉझिटिव्ह झालं, जे चुकीचं झालं ते सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी झालं, हा दृष्टिकोन ठेवून तुमच्या आयुष्यात जे जे नवीन येते, जे चांगलं काही येते ते घेऊन सकारात्मकतेकडे प्रवेश करण्यासाठी त्रिदेवी तुम्हाला सांगतायत. आणि हा त्रिदेवींचा त्रिवेणी संगम याचसाठी होते की तुम्ही जे जपून ठेवलंय ते, हे जपून ठेवण्यापेक्षा जे सकारात्मक विचार आहेत ते बाहेर काढण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. कारण तुमच्यामध्ये एक खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठं ज्ञान आहे, वाक्यप्रचार तुमचे खूप छान आहेत, तुमचं बोलण्याचं कौशल्य छान आहे, तुमच्या खूप साऱ्या माध्यमातून ज्या ज्या माध्यमामध्ये तुम्ही काम करता त्या माध्यमामध्ये तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करताना खूप तुमच्यात तो उत्साह आणि एक स्पष्टपणा आहे. तर तो बाहेर काढण्यासाठी इथं तुम्हाला त्रिदेवी सांगतायत. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रोटेक्शन आहे. तर तुम्ही ज्या गोष्टींनी त्रास झाला त्याकडं न बघता तुमचा जन्म, तुमच्या जन्माचा उद्देश काय आहे आणि त्या उद्देशानं तुम्हाला कुठं पुढं जायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला सांगितलं जात आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. थँक्यू सो मच. केअर अँड कम्पॅशन, तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेऊन जो तुम्हाला इथं तुमची काळजी स्वतः त्रिदेवी घेत आहेत, इथं तुमची काळजी स्वतः त्रिदेवी घेत आहेत. त्या आजूबाजूला तुमच्या मदतीसाठी तुम्हाला ज्या ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला मदतीचे हात हवे आहे, तुम्हाला सकारात्मक एनर्जीचं, पूर्वजांचा आशीर्वाद आहेत, त्रिदेवींचा आशीर्वाद आहे, त्रिदेवांचा आशीर्वाद आहे, तुमच्यातली शक्ती आहे, तुम्हाला स्वतःला ग्रो व्हायचं आहे, तुम्ही ग्रोथकडे चाललाय आणि हाच त्रिदेवींचा आशीर्वाद आहे की तुमच्यासाठी सगळं आहे. सगळा तुम्हाला चारी बाजूने म्हणजे पूर्ण गोलाकाराचा पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीचा एक घेरा तुमच्या भोवती आहे. तो तुम्हाला प्रोटेक्ट करतोय, प्रोटेक्शन आहे तुम्हाला. तर या सगळ्यामध्ये न डगमगता, न हालता तुम्ही फक्त पुढं जायचं आहे असं तुम्हाला इथं त्रिदेवी सांगतायत. आणि ह्या पौर्णिमेला हाच आशीर्वाद तुम्हाला देत आहेत की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं भीती किंवा काळजी या सगळ्या ह्याच्यातून, नैराश्यातून त्या बाहेर काढतायत. जो फायनान्शियली हे असेल आयुष्यात तर खूप मोठे हे होतात, इनबॅलन्स होतो, तर ते सगळं ते भरून काढतायत त्रिदेवी. आणि म्हणूनच या पौर्णिमेला हा असा त्रिवेणी छान आणि सुखद संगम होते आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही नावलौकिकाला येत आहे, तुमची भरभराट होतीये. हा आशीर्वाद आणि हाच मेसेज तुम्हाला इथं द्यायचा होता. थँक्यू सो मच. आणि मिरॅकल्स तुम्ही आता बघाल म्हणजे अगदी नॅचरली, अगदी छोट्या छोट्या ह्याच्यातून असू दे किंवा मोठ्या ह्याच्यातून, जशी तुमची शक्ती आहे, जसं तुमचं ज्ञान आहे, जसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता किंवा स्वतःच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात, तसं तुम्हाला इथं नॅचरली म्हणजे अगदी आश्चर्यचकित करणारे असे मिरॅकल्स आणि तुमच्या आयुष्यात घडायला लागतील. म्हणजे तुम्ही जो विचारही केला नसाल अशी कामं तुमची व्हायला लागतील, हाताही वेगळी व्हायला लागतील. खूप मोठ्या अशा काहीतरी केसेस तुमच्या चालू असतील, त्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर पडता. ह्याच्यामधून तुमचं जे कौशल्य आहे, जे तुम्ही एखादं पेटंट वगैरे असेल किंवा काहीतरी प्रपोजल असेल, काही अशा गोष्टी आहेत ज्याचं तुम्ही वाट बघताय त्यातून तुम्हाला यश मिळण्याची, तर ती ही जी वेळ आहे ती ही आहे. आणि या पौर्णिमेला हाच मेसेज तुम्हाला दिला जातोय. जी पेंडिंग जे काय होतं किंवा ज्यात तुम्ही कष्ट तुमचे गुंतवले, ज्यात तुम्ही तुमचं ज्ञान गुंतवलेलं आहे, त्या सगळ्याचे बेनिफिट्स आणि त्या सगळ्याची जी जो सोर्स तुम्हाला जे मिळणार आहे ते तुमच्याकडे येते ना अगदी नॅचरली. आणि तुम्ही हे मिरॅकल्स होताना बघा तुमच्या आयुष्यामध्ये. कारण इथं तुम्ही तुमचं सुख, तुमचा वेळ, तुमची सकारात्मकता, तुमचे कला, गुण, कौशल्य यांची इन्व्हेस्टमेंट केली, प्रेमाची, मायेची, विश्वासाची इन्व्हेस्टमेंट केली. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटचं जे फळ आहे ते तुम्हाला इथं दिलं जातं या पौर्णिमेला. तर तुम्हाला खूप ब्लेसिंग्स देत आहेत, आशीर्वाद देत आहेत.
आणि खूप मोठं एक कॉस्मिक असं प्रवेशद्वार, एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी इथं उघडलं जाते. आणि खूप असे आश्चर्यचकित करणारे चेंजेस सुद्धा तुमच्या आयुष्यात इथं होत आहेत. कारण खूप पॉवरफुल असे तुमचे थॉट्स आहेत. तुमचे विचार खूप पॉवरफुल आहे. तुमचा देण्याचा गुण पॉवरफुल आहे. तुम्हाला तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या सगळीकडं जिथं जिथं तुम्ही काम करता किंवा सगळीकडं अगदी म्हणजे खूप पॉवरफुल असे तुमचे विचार आणि थॉट्सने तुम्ही इतरत्र सगळ्यांना जे बांधून ठेवता, प्रेमानं मायेनं बांधून ठेवता, कुणालाही कमी किंवा हे हे करत नाही, तर सगळ्यांसाठी तुम्ही आहात, हा तुमचा जो भाव आहे. आणि ही तुमची जी भावना, खरी भावना जी आहे, त्यामुळेच इथं त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय. आणि हा सगळा अबंडन्सचा आणि सुख समृद्धीचा आणि प्रेमाचा असा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. हे ज्ञान तुम्हाला इथं दिलं जाते. थँक्यू. चूज टू फॉरगिव्ह इन ऑर्डर टू हील. ज्या काही गोष्टी, मी तर तुम्हाला तेच सांगितलं, ग्रीफ म्हणजे काय, ज्या काही गोष्टींनी तुम्हाला दुखवलंय, तुम्हाला त्रास दिलाय, पास्टमध्ये झालाय, ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, ते सगळं सोडून, जे काही निगेटिव्ह आहे ते सोडून फक्त चांगलं काय आहे, एखादं असं माध्यम आहे जे सकारात्मक आहे, ते तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचे विचार करण्याचं एक असं वेगळा हे मिळतोय पॉईंट. अशा एका बघा 0.0 अशा इथनं सुद्धा आपले विचार बदलू शकतात, दृष्टिकोन बदलू शकतो. एखादा विचार अगदी उडसा असतो, पण तो आपल्याला रात्रंदिवस विचार करायला लावणार असतो, दृष्टिकोन बदलवणारा असतो. आपण कोणत्या मार्गावर चाललोय, सकारात्मकतेच्या चाललोय, तर सकारात्मक विचार तुमच्याकडे येतात. म्हणजे तुमची एनर्जी किती पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला इथं सांगितलं जातं. आणि एवढ्या मोठ्या पॉझिटिव्ह एनर्जीशी तुम्ही तुमच्या स्वतःतल्या पॉझिटिव्ह एनर्जीशी होताय, तर ते स्वतःला तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी सांगितलं जातं इथं, की तुमच्यात जी पॉवरफुल शक्ती आहे ती बाहेर काढा. स्वतःला बॉर्डरीज घालून ठेवू नका, की यांनी दुखवलं मग ते होणार नाही, किंवा त्यांनी केलं म्हणून ते होणार नाही. यापेक्षा तुमच्यातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती तिथपर्यंत, त्या नकारात्मक ऊर्जेपर्यंत ही सकारात्मक ऊर्जा पोहोचलेली नाही, पण तुमच्यापर्यंत पोहोचले. का पोहोचले, तर त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्याजवळ आहे, त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, कारण तुमच्यात सकारात्मक एनर्जी आहे. कुठंतरी त्या एनर्जीने तुमच्यावर एक झडप घातल्यामुळं तुम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही आहे. तुम्ही फक्त वरवर 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 तिथंच पुन्हा पुन्हा जात आहे. तर हे सगळं त्रिदेवी तुम्हाला सांगतायत, की तुमच्यासाठी त्या आशीर्वाद घेऊन आले. तो त्यांचा संगम तुमच्या आयुष्यात होते. तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, सकारात्मकतेशी कनेक्ट व्हायचं आहे. तुमच्यातलं ज्ञान, तुमच्यातले गुण, तुमची कला कौशल्य यामुळं तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. इथं तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. थँक्यू सो मच. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला सांगितलं आशीर्वाद त्रिवेणी सांगतोय तुम्हाला कम्युनिटी व्हायचं आहे. हे जे इंद्रधनुष्यासारखे रंग पसरवणारी अद्भुत शक्ती तुमच्यामध्ये आहे, आणि ह्या शक्तीशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. जे ज्ञान तुमच्यामध्ये आहे, जे खूप पॉझिटिव्ह आहे, जे खूप सकारात्मक आहे, ज्यांच्या किरणाने हे सगळं असं प्रफुल्लित होईल. आणि सॉरी, व्हिडिओ थोडा पॉज करायला लागला. तर इथं सकारात्मक एनर्जी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करायला लागते. आणि ह्या कम्युनिटीशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. तुमचं जो एक वेगळं रूप आहे, ते रूप तुम्हाला इथं बाहेर काढायचं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि एक नवनिर्मिती जी करण्यासाठी तुमची जी निवड केलेली आहे त्रिदेवींनी, नवनिर्माण करण्यासाठी जे त्रिदेवींनी जो एक प्रवेश तुमच्या आयुष्यामध्ये आशीर्वादाचा केलेला आहे, त्या आशीर्वादासाठी तुम्हाला इथं
कनेक्ट व्हायचं आहे. आणि कवरेज आहे तर तो धैर्य आहे तुमच्या धीराचं. तुमच्यामध्ये धीर खूप आहे, खूप पेशन्स आहेत आणि तुमच्या पेशन्सची तर परीक्षा संपली. ही पौर्णिमा म्हणूनच तुमच्या आयुष्यात श्रीदेवीचा आशीर्वाद हाच आहे की खूप धैर्याने तुम्ही उभे राहिला, खूप बॅलन्स ठेवला तुम्ही स्वतःवर. तुम्ही स्वतःला खूप कणखरपणे असं उभं करून ठेवला. कितीही ह्याचा मारा तुमच्यावर झाला, किती शब्दांचा असेल, किती निगेटिव्ह ऊर्जेचा असेल किंवा काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला वीज, वारा, पाऊस, वादळं ही सगळी आयुष्यात तुमच्या येऊन गेली. पण तरीही अगदी ठामपणे तुम्ही जे उभे राहिला, धीराने उभे राहिला आणि त्याचाच आशीर्वाद म्हणूनच ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात श्रीदेवीचा आशीर्वाद आणि ती ऊर्जा तुमच्या आयुष्यात येते. गोइंग फॉरवर्ड. बघा खूप छान कार्ड आहे हे. गोइंग फॉरवर्ड. नको नाही विचार करायचा आहे कोण काय करतंय किंवा तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे, सोडून द्यायचं आहे आणि पुढं जायचं आहे. तुम्हाला असं सूर्यकिरणांसारखी अशी छान अशी सुशोभित जी अशी ही काया आहे, जी असं सुंदर जी सृष्टी आहे त्या सृष्टीशी कनेक्ट व्हा. तुमच्या हृदयात ज्या भावना तुम्ही लपवून ठेवल्यात, मी तर तुम्हाला तोच मेसेज सांगितला की आत तुम्ही कोणी तुमच्यावर घाव घातली तिथपर्यंतच तुम्ही पोहोचताय. पण त्याच्या आत तुमची एक एक सकारात्मक एनर्जी आहे, परमेश्वर आहे, तुमची सोल आहे, तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तिथं आहे. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण ते तुम्हाला पूर्ण पूर्ण सुरक्षित करतायत आणि त्या आशीर्वादापर्यंत तुम्ही पोहोचल्यावर तुमच्या लक्षात येईल की सकारात्मकता किती छान आहे, पॉझिटिव्हिटी किती छान आहे, तुमच्यातले विचार किती छान आहेत आणि तुम्ही काय करू शकता. याचा जो मार्ग आहे, तो जो मार्ग तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही अख्ख्या जगभर फिरलात म्हणजे बरेच वेळा आपण कसं म्हणतो बघा, काकत कळसाने गावाला वळसा. जे तुमच्या जवळच आहे ते तुम्ही जगभर शोधत बसताय आणि त्यामुळं रस्ता आपला भरकटला जातोय रस्ता. प्रत्येक जण प्रत्येकाचं वेगळं मत असतं कारण त्याचं विचार करण्याचं मत असतं. पण तुमचं तुमच्या जवळचं तुमचं स्वतःचं असं एक मत आहे, तुमचं स्वतःचं असं एक अस्तित्व आहे आणि ते आहे तुमच्या हृदयात. ते सकारात्मक आहे. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायला इथं तुम्हाला त्रिदेवी सांगतायत आणि तुमच्या त्रिदेवींचा त्रिवेणी संगम हा तुमच्या हृदयात होतोय आणि या हृदयातूनच मग ते पॉझिटिव्ह आणि सकारात्मक अशा भावना आणि एक तुमचा मान सन्मान प्रसिद्धी आणि सगळं सुख आणि खूप छान असे मार्ग तुमच्यासाठी आता तुमच्या मार्गातले जे अडथळे ते सगळे त्यांनी काढून टाकलेले. जो उबड दोबड असा सगळा मार्ग होता तो सगळा सुकर करून तुम्हाला आता फक्त पुढं चालायचं आहे आणि तो सगळा मार्ग सुरक्षित आहे. सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे आणि खूप छान प्रफुल्लित होऊन अशा निसर्गाकडं असा छान अशा या ब्रह्मांडाकडे तुम्ही प्रवेश करताय, नवीन आयुष्याकडे प्रवेश करताय आणि ही पौर्णिमा तुमच्यासाठी हाच एक त्रिदेवींचा त्रिवेणी संगम शक्ती ज्ञान समृद्धीचा आशीर्वाद घेऊन येते आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्याचं हे एक जो कायापालट आहे तो होतोय. खूप छान, खूप पॉझिटिव्ह अशी रीडिंग झाली. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं रीडिंग कशी वाटली आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.